नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद कुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहतात जे ITIला विद्यार्थी आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत, त्या प्रशिक्षणार्थीचं जे आता येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये जी काही एग्जाम आहे त्या एग्जाम बद्दल आपण सविस्तर या भागामध्ये जे काही MCQ आहेत जे नेहमी पॅटर्न नुसार आहेत ते आपण या भागात घेतले। तर हा भाग जो आहे हा इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन फर्स्ट इयर या विद्यार्थ्यांसाठी आहे। तर मित्रांनो, हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण या भागातील जे काही प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। कारण या भागामधील जे काही प्रश्न आहेत ते येणाऱ्या परीक्षेसाठी किंवा जे काही परीक्षा झाले त्यामध्ये आलेले आहेत। तर सुरू करूया या भागातील पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। थर्मल ओव्हरलोड संरक्षणासाठी सर्किट ब्रेकरमध्ये कोणता घटक वापरला जातो? ऑप्शन ए चुंबकीय प्रतिकर्षण, ऑप्शन बी बायमेटॅलिक पट्टी, ऑप्शन सी नो होल्ड कॉईल, ऑप्शन डी यांत्रिक कंपन। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी यांत्रिक जे बायोमेटॅलिक पट्टी आहे। तर मित्रांनो, ही पट्टी जी आहे वेगवेगळ्या धातूची बनलेली असते, जे की तापमान वाढल्याच्या नंतर दोन्ही धातूमध्ये विस्तार वेगवेगळा करते, म्हणजे कनेक्शन ही काय करते, ब्रेक करते। तर त्यामुळे हे काय करतात, थर्मल ओव्हरलोड संरक्षण करण्यासाठी या बायोमेटॅलिक पट्टीचा काय करतात, वापर करतात। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। कोल्ड कॅथोड लॅम्प कोणता आहे? ऑप्शन ए निऑन साइन लॅम्प, ऑप्शन बी मर्क्युरी वेपर लॅम्प, ऑप्शन सी फ्लोरोसेंट लॅम्प, ऑप्शन डी हॅलोजन लॅम्प। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए निऑन साइन लॅम्प। तर मित्रांनो, जो कोल्ड कॅथोड आहे, जे की गरम करण्याची गरज नसते, त्यामुळे काय करतात की जो थेट गॅसची ऑक्सिडायझेशन करून काय करतात, याच्यावर उपयोगात येतात, म्हणजे याच्या आधारावर हा काम करतो। त्यामुळे काय करतात, हे जो उत्तर आहे निऑन साइन लॅम्प आहे। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। पॉवर ट्रान्सफॉर्मरचा गाभा बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली जाते? ऑप्शन ए कॉपर लेऑन, ऑप्शन बी सॉफ्ट आयर्न, ऑप्शन सी कोल्ड रोल ग्रेन अरेंज स्टील, ऑप्शन डी हॉट रोल स्टील। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोल्ड रोल ग्रेन ओरिएंटल स्टील, जे की सामग्री कमी, म्हणजे यामध्ये जी काही हानी आहे, लॉस आहे, हा काय करतो, कमी करतो। त्यामुळे चुंबकीय प्रवाहाचा वाहून नेण्याची क्षमता जी आहे जास्त आहे। त्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे ह्याच्यासाठी काय केलं जातं, कोल्ड रोल्ड ग्रेन ऑर्नेट स्टील काय केलं जातं, वापरलं जाते। तर पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। कॉपर फ्यूज वायरवर टिन कोटिंगचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए फ्युजिंग फॅक्टर वाढवण्यासाठी, ऑप्शन बी तांब्याच्या ऑक्सिडेशन पासून संरक्षण करण्यासाठी, ऑप्शन सी जास्त तापमान सहन करण्यासाठी, ऑप्शन डी यांत्रिक शक्ती वाढवण्यासाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तांब्याच्या ऑक्सिडेशन पासून संरक्षण करण्यासाठी। तर मित्रांनो, जिथे टिन कोटिंगमुळे तांब्याचे वायर जे आहे हवेच्या संपर्कात येऊन जे ऑक्सिडेशन होते, त्या वायरचा वाढवण्यासाठी, जे आयुष्यमान आहे किंवा फ्युजिंग कार्य आहे ते वाढवण्यासाठी काय केलं जातं, या कॉपर फ्यूज वायरवर टिन कोटिंग केलं जातं। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर मध्ये प्राथमिक डेल्टामध्ये आणि सेकंडरी तारामध्ये काय जोडलेले असते? ऑप्शन ए ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी, ऑप्शन बी 3 फेज 4 वायर प्रणाली वितरित करण्यासाठी, ऑप्शन सी सतत लोड रोखण्यासाठी, ऑप्शन डी ट्रान्सफॉर्मर नुकसान कमी करण्यासाठी। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 3 फेज 4 वायर प्रणाली वितरित करण्यासाठी। तर मित्रांनो, जिथे आपण स्टार डेल्टा कनेक्शन करायचं तिथे काय करतात, सेकंडरी साईडला न्यूट्रल पॉइंट मिळतो, त्यामुळे 3 फेज 4 वायर स्टीम वापरता येते, जी की घरगुती व्यावसायिक पुरवठ्यासाठी आवश्यक असते। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। आकृतीत दाखवलेला चिन्ह कोणता आहे? ऑप्शन ए पुल स्विच,
ऑप्शन बी फ्यूज, ऑप्शन सी लिंक, ऑप्शन डी प्लग व सॉकेट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्लग व सॉकेट, जे की आपल्याला उपकरणे जोडण्यात काय केलं जातं, वापरलं जातं। तर पाहूया पुढील प्रश्न। ल्युमिनस एक्सायटेशन म्हणजे प्रकाश कार्यक्षमतेचे एकक काय आहे? ऑप्शन ए ल्युमेन, ऑप्शन बी ल्युमेन वॅट, ऑप्शन सी ल्युमेन एम वर्ग, ऑप्शन डी लक्स। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ल्युमेन, जे की आपण वॅट हे त्याला एकक आहे, जे की आपण ऊर्जा किंवा एकक म्हणून वापरलं जातं। तर पाहूया पुढील प्रश्न। चांदीचा इलेक्ट्रोड केमिकल ऍक्टिव्हाइट म्हणजे ECE किती आहे? ऑप्शन ए 0.001182 mg कुलॉम, ऑप्शन बी 0.1182 मिली mg कुलॉम, ऑप्शन सी 0.0118 mg कुलॉम, ऑप्शन डी 1.1182 mg कुलॉम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1.1182 mg कुलॉम, जे की आपण EC म्हणजे एक कुलॉम विद्युत प्रवाहाचे इलेक्ट्रोपेटिंग प्रक्रिया आहे ते किती जमा करण्याचं, तर चांदी ही किती जमा करते विचारलेलं आहे, तर जे की या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी। तर पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। 3 वेगवेगळ्या ठिकाणून एक दिवा नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता स्विच वापरला जातो? ऑप्शन ए पुल स्विच, ऑप्शन बी टॉगल स्विच, ऑप्शन बी बेल पुश स्विच, ऑप्शन डी इंटरमिजिएट स्विच। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी इंटरमिजिएट स्विच। तर मित्रांनो इथे आपण काय करतो की 3 वेगवेगळ्या ठिकाणून एक दिवा जर आपल्याला नियंत्रित करायचा असेल तर तिथे आपण एक इंटरमिजिएट स्विच वापरतो आणि 2 टू वे स्विच वापरतो, जे की मध्यभागी इंटरमिजिएट स्विच असते आणि प्रथम आणि तृतीय हे जे आहेत ते टू वे स्विच असतात। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। दाखवलेल्या आकृतीत मीटरचे नाव काय आहे? ऑप्शन ए AC व DC मल्टीरेंज व्होल्टमीटर, ऑप्शन बी AC व DC मल्टीरेंज एममीटर, ऑप्शन सी AC मल्टीरेंज एममीटर, ऑप्शन डी DC मल्टीरेंज व्होल्टमीटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए AC व DC मल्टीरेंज व्होल्टमीटर। तर मित्रांनो हे जे आहे की AC आणि DC हे दोन्ही काय केलं जातं या रेंजमध्ये मोजू शकतात। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। जैविक संसर्ग कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक आरोग्य धोका मध्ये मोडते? ऑप्शन ए शारीरिक धोका, ऑप्शन बी विद्युत धोका, ऑप्शन सी मानसिक धोका, ऑप्शन डी जैविक धोका। तर मित्रांनो जो जैविक संसर्ग आहे हा कोणत्या म्हणजे व्यवसाय आरोग्य धोक्यामध्ये मोडला जातो विचारलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी जैविक धोका। तर जे काही आपल्या शरीराला होणारे बॅक्टेरिया विषाणू यामुळे जे संसर्ग होतो तो या धोक्यामध्ये मोडला जातो। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। दाखवलेल्या आकृतीमध्ये मायक्रोमीटरचे वाचन काय आहे? ऑप्शन ए 5.00 mm, ऑप्शन बी 5.05 mm, ऑप्शन सी 4.55 mm, ऑप्शन डी 4.05 mm। तर मित्रांनो जे मायक्रोमीटर आहे त्यामध्ये जी रीडिंग आहे ती विचारलेली आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 4.55 mm। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। खऱ्या शारीरिक धोका कोणता आहे? ऑप्शन ए गंजवणारे पदार्थ, ऑप्शन बी जीवाणू, ऑप्शन सी कंपन, ऑप्शन डी धूम्रपान। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कंपन। कंपन म्हणजे मशीन किंवा उपकरणे वापरत निर्माण जी फिजिकल अडचण आहे
जे काही आपण वारंवार दीर्घकाळ वापरत असतो त्याच्यामुळे हा धोका निर्माण होतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 50 हर्ट्झ एसी पुरवठ्याला एक सायकल पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? ऑप्शन ए 0.02 सेकंद, ऑप्शन बी 0.45 सेकंद, ऑप्शन सी 0.15 सेकंद, ऑप्शन डी 0.1 सेकंद. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0.02 सेकंद. तर मित्रांनो जसं की आपण बघा एसी सप्लायचा जो कालावधी आहे म्हणजे टाइम पिरियड बरोबर 1 जी फ्रिक्वेन्सी आहे आपण काय करतो ती निवडतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सिरीज सर्किटचा उपयोग खालीलपैकी कुठे होतो? ऑप्शन ए व्होल्टमीटर मधील मल्टीप्लायर रेजिस्टर, ऑप्शन बी घरातील प्रकाश सर्किट, ऑप्शन सी एमीटर मधील शंट रेजिस्टर, ऑप्शन डी व्होल्टमीटर कनेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्टमीटर मधील मल्टीप्लेयर रेजिस्टर, जे की आपण व्होल्टमीटरचे कार्य करताना व्होल्टेज मोजत असते त्यावेळी उच्च व्होल्टेज जे सिरीज मध्ये मल्टीप्लायर रेजिस्टर काय केलं जातं वापरले जाते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ड्राय सेल मध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून कोणता घटक वापरला जातो? ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी लिथियम, ऑप्शन सी जस्त, ऑप्शन डी कार्बन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कार्बन. जे ड्राय सेल असतात ते जस्त हा निगेटिव्ह म्हणून पॉइंट म्हणून वापरतात, तर इलेक्ट्रोड हा जो कार्बन म्हणून वापरला जातो. तर पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मापन यंत्रावर लोडिंग इफेक्टमुळे कोणता घटक प्रभावित होतो? ऑप्शन ए उच्च प्रभाव त्रुटी, ऑप्शन बी कमी संवेदनशीलता, ऑप्शन सी जास्त संवेदनशीलता, ऑप्शन डी कमी प्रभाव त्रुटी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कमी संवेदनशीलता. तर मित्रांनो जे लोडिंग इफेक्ट आहे ते पुरेसे व्होल्टेज ड्रॉप होत नाही, त्यामुळे काय होतं की जी याच्यामध्ये कमी संवेदनशीलता होते आणि जे माप आहे ते अचूक होत नाही. तर पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सर्वसाधारणपणे डिजिटल घड्याळामध्ये कोणता सेल वापरला जातो? ऑप्शन ए पारा सेल, ऑप्शन बी लिथियम सेल, ऑप्शन सी लीड ऍसिड सेल, ऑप्शन डी व्होल्टाइक सेल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पारा सेल, जो की हा लहान आणि स्थिर दीर्घकाळ टिकणारा असतो, त्यामुळे डिजिटल घड्याळामध्ये काय केलं जातं याचा वापर केला जातो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ऑफ लोड टॅप चेंजिंग ऑपरेशन पूर्वी पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोड डिस्कनेक्ट का केले जाते? ऑप्शन ए संपर्क बिंदूवर मोठा स्पार्किंग टाळण्यासाठी, ऑप्शन बी वाइंडिंग साठी इलेक्ट्रिकल आयसोलेशन देण्यासाठी, ऑप्शन सी टॅप्स न्यूट्रल पॉइंट पासून वेगळे करण्यासाठी, ऑप्शन डी डायव्हर्सचा कॉन्टॅक्ट वेगळा करण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, जो की संपर्क बिंदूवर मोठा स्पार्किंग टाळण्यासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर 50 ओहम, 220 ओहम, 450 ओहम आणि 560 ओहम हे रेजिस्टर समांतर जोडले असतील तर सर्वात कमी करंट कोणत्या रेजिस्टन्स मधून वाहतो? ऑप्शन ए 220 ओहम, ऑप्शन बी 50 ओहम, ऑप्शन सी 560 ओहम, ऑप्शन डी 450 ओहम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 560 ओहम. समांतर सर्किट मध्ये जास्त रेजिस्टन्स म्हणजे जेवढा रेजिस्टन्स जास्त असतो तेवढा काय असतो करंट हा कमी असतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एअर फ्रिक्शन डॅम्पिंग असलेल्या मापक यंत्राचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन ए
डायनामोमीटर प्रकार यंत्र, ऑप्शन बी इंडक्शन प्रकार यंत्र, ऑप्शन सी मूव्हिंग कॉइल यंत्र, ऑप्शन डी मूव्हिंग आयर्न यंत्र। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मूव्हिंग आयर्न यंत्र, जे की आपण एअर फ्रिक्शन डॅम्पिंग वापरले जाते, ज्या सुई हालचाली किंवा याचा चढ उतार आहे किंवा स्पीड आहे हे कंट्रोल करण्यास स्थिर करण्यास काय करतं, हे मदत करतं। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, ओहमच्या नियमाशी कोणत्या विद्युत राशी संबंधित आहेत? ऑप्शन ए दाब, प्रतिकार व प्रवाह घनता, ऑप्शन बी प्रवाह, दाब व प्रतिरोधकता, ऑप्शन सी प्रवाह, प्रतिकार व शक्ती, ऑप्शन डी प्रवाह, व्होल्टेज व प्रतिकार। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्रवाह, व्होल्टेज व प्रतिकार। तर मित्रांनो जो आपण ओहमचा जो नियम आहे तो कशावर आहे, जो त्रिकोण आहे VIR चा जो त्रिकोण आहे त्याच्यावर काय आहे आधारित आहे। जसं की आपण V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट आणि R म्हणजे आपण रेजिस्टन्स म्हणून याचा उपयोग होतो। तर पाहूया पुढील प्रश्न, 7/1.40 या स्टँडर्ड कंडक्टर मध्ये 1.40 म्हणजे काय दर्शवते? ऑप्शन ए क्रॉस सेक्शन क्षेत्रफळ, ऑप्शन बी एका कंडक्टरची त्रिज्या, ऑप्शन सी सर्व कंडक्टरचा व्यास, ऑप्शन डी प्रत्येक कंडक्टरचा व्यास। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्रत्येक कंडक्टरचा व्यास। तर मित्रांनो जी आहे आता तो याच्यामध्ये 7/1.40 जो विचारलेला आहे हा जो छोटा आहे म्हणजे 7 जो अंक आहे हा त्या कंडक्टर मधील जी तार आहेत वायर्स आहेत त्या वायरची संख्या दर्शवते तारांची, आणि जो 1.40 आहे हा त्याचा काय आहे व्यास आहे। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कंडक्टरचा आकार मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? ऑप्शन ए वेव्ह गेज, ऑप्शन बी स्टँडर्ड वायर गेज, ऑप्शन सी व्हर्नियर कॅलिपर, ऑप्शन डी डेप्थ गेज। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्टँडर्ड वायर गेज, ज्याला की आपण SWG असे सुद्धा म्हणतो। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 100 वॅट 250 व्होल्टेज रेट केलेल्या बल्बचा हॉट रेजिस्टन्स गरम झाल्यावरचा प्रतिकार म्हणजे किती आहे? ऑप्शन ए 62.50 ओहम, ऑप्शन बी 31.25 ओहम, ऑप्शन सी 312.50 ओहम, ऑप्शन डी 625 ओहम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 650 ओहम। तर मित्रांनो आपण जो हॉट रेजिस्टन्स आहे तो कसा काढला जातो की जसा याचं सूत्र आहे हॉट रेजिस्टन्स बरोबर व्होल्टेज वर्ग भागिले P। तर मित्रांनो याच्यामध्ये आता आपण जर बघितलं असेल किती दिलेलं आहे आणि व्होल्टेज किती आहे आपलं 250 व्होल्टेज, म्हणजे इथे काय आहे ना सूत्रामध्ये 250 गुणिले 250 भागिले जो आपण वॅट किती आहे पॉवर किती आहे तर 100 आहे। तर यांचं जर सोडवलं तर आपला उत्तर जो आहे 625 ओहम। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, इलेक्ट्रिक केटल मध्ये सोल प्लेटचा उपयोग काय आहे? ऑप्शन ए केटलच्या तळाला नुकसान होण्यापासून संरक्षण करते, ऑप्शन बी घटकासाठी इन्सुलेटर म्हणून काम करते, ऑप्शन सी वजन संतुलित ठेवण्यासाठी, ऑप्शन डी घटक एलिमेंट कंटेनरच्या जवळील संपर्कात ठेवण्यासाठी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, जो सोल प्लेटचे जे उद्दिष्ट आहे जे हीटिंग एलिमेंट कंटेनरच्या तळाशी म्हणजे संपर्कात राहण्यासाठी काय केलं जातं ती उपयोग केला जातो। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, 3 फेज सिस्टम मध्ये पॉवर फॅक्टर खूप कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? ऑप्शन ए रेझिस्टिव्ह लोड मुळे खरी पॉवर, ऑप्शन बी व्होल्टेज मध्ये बदल,
ऑप्शन सी इंडक्टिव्ह लोडमुळे रिएक्टिव्ह पॉवर, ऑप्शन डी कॅपॅसिटिव्ह लोडमुळे रिएक्टिव्ह पॉवर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इंडक्टिव्ह लोडमुळे रिएक्टिव्ह पॉवर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वेट ग्राइंडर मध्ये कोणत्या प्रकारची मोटर वापरली जाते? ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन सी शेडेड पोल मोटर, ऑप्शन डी रिप्लेस मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. पीक व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू यांच्यातील गुणोत्तर काय आहे? तर मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला पीक व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू दिलेली आहे, तर त्यांचा रेशिओ काढायचा आहे. तर तो कोण्या ह्याच्यामध्ये आहे? तर ऑप्शन ए फॉर्म फॅक्टर, ऑप्शन बी पीक फॅक्टर, ऑप्शन सी प्रभावी मूल्य, ऑप्शन डी आरएमएस घटक. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पीक फॅक्टर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोल्टन शोल्डरचा वारंवार वितळल्यामुळे काय परिणाम होतो? तर मित्रांनो यामध्ये असं विचारलेलं आहे की जे मेल्ट केलेलं शोल्डर आहे, जे वारंवार आपण वितळलेलं जे शोल्डर आहे ते वारंवार आपण वितळल्यामुळे काय होऊ शकतं? तर ऑप्शन ए टीन घटक कमी होतो, ऑप्शन बी सांध्यामध्ये समान प्रवाह, ऑप्शन सी स्लग तयार होण्यापासून प्रतिबंध, ऑप्शन डी लीड घटक कमी होतो. तर मित्रांनो यामध्ये जर आपण वारंवार वितळवलं तर यामध्ये टीन घटक हा कमी होतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए टीन घटक कमी होतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. RLC सिरीज सर्किट मध्ये अनुनाद म्हणजे रेशिओ कधी होतो? ऑप्शन ए XL बरोबर XC, ऑप्शन बी XL पेक्षा XC मोठा, ऑप्शन सी XL बरोबर 0, ऑप्शन डी XL पेक्षा XC छोटा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए XL बरोबर XC मोठा. म्हणजे जो की करंट आहे रेजिस्टिव्ह आहे इम्प्रूव्ह काय करतो उत्पादन करंट जास्तीत जास्त होतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. परमायन्सचे SI एकक काय आहे? ऑप्शन ए वेबर बाय चौरस मीटर, ऑप्शन बी एम्पियर टर्न्स बाय वेबर, ऑप्शन सी एम्पियर टर्न्स, ऑप्शन डी वेबर बाय एम्पियर टर्न्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी जो की आपण वेबर एम्पियर टर्न म्हणजे ऑप्शन डी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणून एक दिवा नियंत्रित करण्यासाठी इंटरमिजिएट स्विचसह किती 2 वे स्विच वापरतात? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 1. तर मित्रांनो याआधीच प्रश्न आला होता की 3 वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याला एक दिवा नियंत्रण करण्यासाठी कोणता स्विच वापरला जातो? तर त्या ऑप्शन मध्ये होतं इंटरमिजिएट स्विच. तेव्हा मी सांगितलं होतं की ह्याच्यासोबत आपल्याला 2 वे स्विच सुद्धा लागतात, जे की सुरुवातीला एक असतो आणि शेवटी एक असतो आणि त्यामध्ये हा इंटरमिजिएट स्विच वापरला जातो. म्हणजे काय तर आपल्याला 3 ठिकाणून म्हणजे किती एक इंटरमिजिएट स्विच गेला तर उरतात किती 2 स्विच. तर म्हणजे आपण काय करतो ते 2 म्हणजे 2 2 वे स्विच वापरतो. तर ऑप्शन मध्ये आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन ए 2. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ल्युमिनेस इंडिसिसचे SI एकक कोणते आहे? ऑप्शन ए लक्स, ऑप्शन बी स्टेरेडियन, ऑप्शन सी कॅन्डेला, ऑप्शन डी ल्युमेन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॅन्डेला. जे की आपण ल्युमिनेसचे आहे लक्स ल्युमिनेस बाय मीटर वर्ग, तसंच त्याला आपण काय करतो जे कॅन्डेला म्हणून आपण हे करतो.
खालीलपैकी कोणता पदार्थ पॅरामॅग्नेट आहे? ऑप्शन ए बीप, ऑप्शन बी ग्रेफाइट, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी तांबे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी तांबे. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. चुंबकीय ध्रुवाचा कोणत्या घटकावर अवलंबून असतो? स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, ऑप्शन बी स्ट्रेंथ ऑफ द करंट, ऑप्शन सी डायरेक्शन ऑफ करंट, ऑप्शन डी लेंथ ऑफ द कॉईल. तर मित्रांनो जे चुंबकीय ध्रुवता आहे हा आपल्या जे करंट आहे त्याचं जो डिस्टन्स आहे किंवा दिशा आहे त्याच्यावर काय केलं जातं, हे मॅग्नेटिक फील्ड काय अवलंबून असते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. घरगुती वायरिंग मध्ये लूप इन पद्धत का वापरली जाते? ऑप्शन ए जास्त सब सर्किट बनवता येतात, ऑप्शन बी दोष शोधणे सोपे होते, ऑप्शन सी वेगवेगळ्या जॉईंट्सची आवश्यकता राहत नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, जे की आपण साखळीप्रमाणे जोडले जातात त्यामुळे स्वतंत्र जोडणी करणे. तर आपण वायरिंग करत असताना लूप लाईन म्हणजे काय जास्त सर्किट जोडण्यासाठी याचा वापर केला जातो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया अशाच पुढील नवीन भागामध्ये. धन्यवाद.